आता आपण वाईकडून आपल्या गावी खडकीला चाललो आहोत आणि महाराजांची मूर्ती आपण घेतलेली आहे, अमितने पकडलेली आहे आणि आपण विहारात हिची प्रतिष्ठापना करणार आहोत। मित्रांनो, दुसरा शिवभक्त बघा, अनवाणी म्हणजे चप्पल घातली नाही आणि ज्योत आणतोय पळवत। क्या बात आहे। जय शिवराय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भीम, जय भीम, जय भीम। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम। जय भीम, जय भीम, जय भीम। जय भीम। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भीम, जय भीम, जय भीम। जय भीम। विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय। कपड़ा दगड काढ, दगड काढ। डबल कर, डबल कर। एकच नंबर। पुढे पुढे सोने, पुढे घे, माग टिकू नको। हे हार हार वगैरे घाला ना, त्यांना ते हार घालायला सांगू दे सगळं। बोल। कसं काय विषय काय झाला, कसं काय सांगा दादा। सर्वांना छत्रपती आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। आज मौजे खडकी तालुका जिल्हा सातारा या गावी या खडकी गावचे आणि सविनय उत्कर्ष मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते सर्वांनीच अमित बौद्ध, अमित कांबळे, योगेश कांबळे, आकाश कांबळे, या यश कांबळे यांनी सर्वांनी गेल्या वर्षीच बरोबर याच महिन्यामध्ये असा पण केलेला की बा पुढच्या वर्षी आपण छत्रपती शिवरायांची मूर्ती आपल्या विहारामध्ये घेऊन येऊया आणि बोलल्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या खर्चानं स्वतःच्या ती मूर्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज त्यांच्या अतिशय पवित्र दिनी, जयंती दिनी इथं घेऊन आलेले आहेत। त्यामुळं सविनय उत्कर्ष मंडळ खडकी व मुंबई यांच्या वतीनं या युवकांचं, या सविनय उत्कर्ष मंडळांचे जे धडाडीचे आमचे सर्व कार्यकर्ते यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतो। हार घ्या आता, हार। पहिलं मुद्दा ना मी बोलतो। आपणा सर्वांना
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आम्ही रायरेश्वरला गेलो होतो. योगेश, मी, अमित बौद्ध, मोहित कांबळे आणि आकाश कांबळे. तर त्या रायरेश्वरला गेल्यानंतर तो जो माहोल तयार झाला आणि आपल्या इथं अशी जुनी मूर्ती होती बुद्ध विहारामध्ये. तर ती थोडी खूपच जुनी झाली होती, ती खराब झाली होती. तर आम्ही मग तो मागच्या वर्षी आम्ही विचार केला होता की ही मूर्ती आपल्याला बदलाय पाहिजे. तर तसेच सविनय उत्कर्ष मंडळाचे यश कांबळे, हर्ष कांबळे आणि प्रणित गडकरी, साहेल, राज, तर या सर्वांच्या प्रयत्नानं ती आता मूर्ती आपली रिप्लेस आपण करत आहोत आणि नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना आपण करत आहोत. तर PRPचे जिल्हा अध्यक्ष युवराज साहेब कांबळे यांना मिळून त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून त्याचं अभिवादन करावं. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. तसेच आपल्या गावचे सुपुत्र आणि धडाडीचे कार्यकर्ते विजयदादा कांबळे यांना मी विनंती करतो की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण जो पुतळा आणलेला आहे त्यांचा, त्याला त्यांनी पुष्प अर्पण करावा, हार अर्पण करावा, तर त्यांना अभिवादन करावं. फुलं दे आकाश त्यांचा. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. जय भवानी. जय शिवाजी. फुलं वा. तसेच युवराज दादा यांना विनंती करतो की आपण पुष्प अर्पण करावं. सूरज कांबळे या. सूरज ये. फुलं टाकू दे. भगवान गौतम बुद्धांच्या चरणी आपण पुष्प अर्पण करावं. सरळ ठेव ना. वा वा, क्या बात. तर अशा पद्धतीनं हा छोटेखानी कार्यक्रम मूर्ती प्रतिष्ठापनेचा असा संपन्न झालेला आहे. तर आपण आता गोडधोड आणलेला आहे पेढे. तोंड गोड करूया. आपण सर्वांचं ते म्हणा बोलतो. हा चालूच ठेवा, चालूच आहे. जाऊ. खूप चांगली मूर्ती आणली महाराजांची. दोघांनी हात लावा योगेश, व्यवस्थित ही करा. थांबता एकच मिनिट. हा इकडे बघा योगेश, इकडे बघा. आपल्या सविनय उत्कर्ष मंडळाचे अतिशय विचारानं प्रगल्भ असणारे धडाडीचे कार्यकर्ते अमितजी बौद्ध आणि योगेशजी कांबळे यांच्या हस्ते आपल्या सर्वांच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांचं मण्यांची जी माळ असते ते घालून आपण मूर्ती स्थापना आणि अभिवादन केलेलं आहे.